पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मनुष्य नश्वर आहे, प्रत्येक दिवशी कुणा ना कुणाला मरायचंच आहे, पण आत्मसन्मानाच्या महान आदर्शांसाठी आणि मानव जीवनाच्या उन्नतीसाठी महान व्यक्तित्वांकडून शिकण्याचा संकल्प करून घ्यायला हवा। वहिनी, ये वहिनी, जेवणाचं काय करायचंय? वहिनी, आत्या, आई घरी नाही। गेली कुठं ती? माहित नाही। बर ठीक आहे, तुम्ही दोघी लाकडं घेऊन आत या, आपण स्वयंपाकाला सुरुवात करू। ही बी न सांगता कुठं गेली असेल? शाळेत गेली होती भीमाच्या। कोणासाठी लेप घेऊन गेला होता ते बघायला गेले होते। सांगितलं होतं की त्यानं कुणा मित्राला जखम झालीये। जखम नव्हती झाली ताई, त्या मुलाच्या आई बापानं त्याला खूप मारलं होतं फक्त यासाठी, कारण त्याने भीमाशी मैत्री केली होती। पण आई, भीमने आम्हाला कधीच नाही सांगितलं। तुला हे समज कसं कळलं? माहित नाही का ताई, पर जेव्हा भीमा लेप घेऊन गेला तेव्हाच शंका आली। हा भीम कोणासाठी लेप घेऊन गेला? त्या पोरा करता की काय? आणि शाळेत गेली तर माझी शंका खरी ठरली। भीमाला थांबवलं म्या। त्याचे मास्तर भेटले होते, ते म्हणत होते, हे तर तुम्ही खूप चांगलं केलं की भीमरावाला स्वतःच्या हाताने औषध लावण्यास मना केलं। जर कुणी बघितलं असतं तर प्रलय झाला असता। तुम्ही घरी जाऊन भीमरावला समजवा की त्या मुलापासून लांब राहा। हे मला माहित आहे की भीमराव लहान आहे आणि मुलं जात धर्म बघून मैत्री करत नाहीत, पण तरीही आणखीन काही झालं का गुरुजी? या विद्यालयात प्रिन्सिपल पासून मुलांपर्यंत सगळ्यांची विचारसरणी एक आहे। काल तो पोरगा भीमरावाजवळ येऊन बसला, त्याच्या वडिलांनी त्याला मारलं। आज त्याने स्वतःच्या मुलाला मारलंय, उद्या तो भीमरावाला देखील मारू शकतो। भीमराव भोळा आहे, पण दुनिया भोळी नाहीये। नाही करणार भीमा अशा लोकांची मैत्री। मी समजावेन त्याला। भीमा आला ना की त्याला अगदी नीट समजव की शाळेत बाबा नुसतं शिकायला जात जा, कुणाशी मैत्री बित्री करायची काही गरज नाहीये। तुळसा, मंजुळा, तुम्ही बी भीमाला समजवा, ठीक आहे? समजावतो। सांगा त्याला, समधी लोक त्याच्यासारखी नाही। जी गोष्ट आपल्यासाठी लहान आहे ती गोष्ट ती ते लई मोठी मानतात। सांगा त्याला की ही गोष्ट चांगल्या तऱ्हेने आपल्या डोक्या तऱ्हेने बसवून। भीमाचं बाबा असते तर त्यांनी नीट समजावलं असतं, पण माहित नाही म्या समजवलेलं समजेल की नाही। ताई, त्या मुलाचे माय बाप भीमा संग काही वंगाळत नाही करणार ना? मी आज जाते आणि शाळा सुटल्यावर त्याला घेऊन येते। थांब ताई, भीमा असं कसं कुणी काय करेल? समजायला माहितीये की भीम अजून लहान पोर आहे। तू असा विचार करत राहतेस ना, म्हणून आजारी पडतेस। शांतपणे बस, बघू। भीमा आला की त्याला समजाव, जाऊन बस जा तिकडं। नाही नाही, इच्छा नाही माझी। काय झालं? समजवलं ना तुम्ही नीट? शाळेत समद्यांना समजवले म्या। समद्या शाळेला 2 शब्दांमध्ये समजून आलोय म्या की तुम्हासनी माझी ताकद माहिती असलच, आणि माझ्या मुलाला त्या 2 मुलांपासून लांब ठेवायचं असं सांगून आलोय म्या। आणि नाही तर मग काय, शिक्षण बिक्षण समजा चालूच राहतं। सामाजिक उचनीच आणि परंपरा समजणं हे त्यापेक्षा गरजेचं आहे। वय बरोबर बोलतेस। तांदळात असलेल्या खड्यासारखे आहेत ते, वेळेतच त्यांना निवडून फेकून दिलं ना तरच बरं होईल। नजर चुकीने 1-2 दगड जरी राहिले ना तरी अख्खं जेवण खराब होतंय। आता काही नाटक केलं ना त्या लोकांना तर चांगलाच इंगा दाखवतो त्या समद्यांना।
बाळदादा हं? तू पण चल ना आमच्या संघ सामानी कायदा. कुठं गाणं वाजवण्याच्या नादी लागलाय. बघ तुम्हाला शिकवायला येऊ नगस. माझं जे मन करेल तेच मी करेन. तुम्हाला जे वाटतं तुम्ही तेच करतात ना. पर बाळा दादा पण काय शाळेची फीस जमा करायची आहे ना. वय फी जमा करायची आहे. ठीक आहे मग मी येतो. बाळा दादा भीम लवकर चल ना कामावर. पुन्हा त्या लेपाच्या मागे लागलायस. सुरेंद्र तू लेप का लावलं नाहीस. मी ठीक आहे. तू ठीक नाही आहेस. घे लावून घे. ती स्वतःला स्लेप लावू शकतोस का? हा सुरेंद्र तू स्वतःच लाव. का तुझ्यासोबत आम्हाला बी अडकवतोस. चल भीम. नाही मी एकदा बाबांना सांगितलं होतं की माझ्या हात लावण्यानं कुणाला त्रास होत असेल तर मी समजांपासून दूर राहीन. पण आज गोष्ट त्रासाची नाहीये. आज गोष्ट या लेपाची आहे. म्हणून मी याला नक्कीच लेप लावणार. पाटकर इकडं. ताई पोरं शाळेतून येण्याची वेळ झाली ना. अजून कशी पोरं नाही आली. अगं पोरं आहेत कुठंतरी खेळायला थांबली असतील. येतील ना ग. भीमा त्याच पोरासंग खेळत बसला असेल तर आणि बाळाना आनंद त्याच्या नादात तिथे थांबले असतील तर मी घेऊन येते. अगं, नाही जर त्या पोराच्या आई बापान माझ्या भीमाला अगं, मारलं, वहिनी. मी येते. ही तुमची आई भी ना. भीमाची काळजी तर आम्हाला बी हाय. आई त्याला आणायला गेली, बरं झालं. आलात का तुम्ही? आताच दुकान उघडलं. चला मग आता खेळ सुरू करा. चला. भीम तुला या साहेबाला पाहून काय वाटतं? हे आपल्या बायको संग भांडून आले आहेत. आलास का रे बाळा शाळेतून? ये इकडं. हे बघ बाळा, ह्यो घे ऊस. तुला आवडतो ना? ऊस नंतर खा. आधी मला सांग आज शाळेत कुठं बसला होता? कुठं काय बसला होता? तिथंच त्या मुलांच्या शेजारी. आणि त्याच पोरानं त्याच्या हाताने याला औषध बी लावलं. अहो म्हणजे त्यानं याला हात लावला. काही बी खोटं बोलताय तुम्ही. खोटी तक्रार घेऊन आला होय.
अरे माझा मुलगा ह्यो, माझं रगीत आहे ह्यात. एकदा का समजवलं ना ह्याला, हा समजून जातो. नाही बसणार ह्यो त्याच्या बाजूला. होय ना बाळा, नाही बसलास ना? आणि मग नाही तर काय, आमचं पोरगा आमच्या सांगण्यात आहे. नाही बाबा, हे दोघं खरं बोलतेत. मी त्यांच्याच शेजारी बसलो होतो. आणि त्यानंच मला औषध लावलं. आणि तुम्ही म्हणत असाल मी परत मार खाऊन घेईन. गावकऱ्यांनो, हे आपल्या जातीसाठी धोकादायक आहे. चला माझ्या सोबत. चल रे. अरे थांबा थांबा, काय करतोय? अरे जरा नीट वाजव की. आज चांगला माल मिळाला आहे. आज समजांना दारू प्यायला मिळेल. नीट वाजवा जरा. तू काय बघतोय पोरा? तू बी चांगलं वाजव, तुला बी प्यायला मिळेल. वाजवा वाजवा. गुरुजी नमस्कार. शाळा सुटली ना व? का काय झालं? ते मी बाळा भीमा आनंदची आई आहे. त्यांना तुम्ही पाहिलं का कुठे? असतील आजूबाजूला, अख्खा गावभर फिरत भटकत असतील. कुठे गेलीत पोरं? अरे तू प्राथमिक शिक्षा इदेलाच शिकतोस ना? वय बाळा भीमा आनंदला ओळखतोस का तू? बघितलंस का त्याला? नाही, म्या नाही पाहिलं. अरे पण तुम्ही मला काय विचारताय? तुझं दोघं भाऊ कुठं आहेत? सामान इकायला गेले. काय? सामान इकायला गेले. सामान निकाला गेले? कुठं? बाजारामध्ये. अहो आम्ही या दुकानातून बांगड्या आणि लाली घेतली आणि आमची घरवाली खुश नाही झाली तर काय करायचं? हा पोरांनो, आता सांगा, आता याने आपल्या बायकोला हसवण्यासाठी काय करायचं? हा आमचा भीम सांगेल तुमच्या बायकोला हसवायला काय करायचं. सांग भीम, कसं? हसून. हसून कसं? मस्त करतायत दोघ जण. चांगला वेळ घालवताय.
अभ्यास करायला पाठवते, नकला करायला नाही. आई माझा ऐक तर. मारे तुझा दप्तर उचलून आण. चल तुला तर बघतेच आता म्या. चल तो पण. अरे बाहेर या समधीच्या समधी. आज कुठे लपलात घाबरून? अरे बाहेर या. बाबा सोडा ना, चला ना घरी. अरे असं कसं सोडून द्यायचं? डोसकं फिरवलं आमच्या पोराचं यांच्या पोरांनी, आणि यांच्या पायी आम्ही जात धरम समद घालवतोय. अरे बाहेर निघता की नाही, की म्या बाहेर काढू तुम्हाला? सोडणार नाही एकेकाला. अगदी खरं बोलतायत साहेब, अशा लोकांना अजिबात सोडायचं नाही. अरे बाहेर निघा की. खोबाड लपवून आत का बसलात? काय झालं? अहो काय झालं? कशाला ओरडताय? काय काय काम आहे? त्याच्या शाळेमध्ये जो शिकतो त्याच्याकडे काम आहे, त्याच्या आईकडे काम आहे, त्याच्या बापाकडे काम आहे, त्याच्या पूर्ण परिवाराशी काम आहे. बहुतेक हा त्योच पोरगा आहे ज्याच्याशी भीमाने मैत्री केली आहे. हा ताई, आता काय होईल? पण असं त्यानं काय केलंय? जी गोष्ट सांगायची ते तुम्ही सांगायचंय त्या पोराला, आम्ही नाही सांगणार. तुम्हाला तुमची लायकी तर माहिती आहे ना. विसरलात काय की तुमची पोरं आमच्या पोरांबरोबर नाही बसू शकत? असं वाटतंय आज पतूर यांची लायकी यांना कोणी दाखवलीच नाही. धडा तर यांना शिकवावंच लागल. एकदा का शांत केलं ना तरच पुढेही शांत राहतील. बघा तुम्ही. हे बघा, जर तुम्हाला काही समस्या असेल तर समाधान बोलून देखील होऊ शकतं की. असं जबरदस्ती करून काय होणार आहे? तू चुप रहा परेश. धर्माचा विनाशक बनू नकोस. हाच उचित समय आहे सचेत होण्याचा आणि यांना उत्तर देण्याचा. आज या लोकांनी याच्या मुलाशी मैत्री केली, उद्या आपल्या मुलाशी मैत्री करतील, परवा आपल्या मधून पुन्हा दुसऱ्याच्या मुलाशी मैत्री करतील. मग ते हळूहळू आपल्या जवळ येतील, आम्हाला स्पर्श करतील, आपल्यात मिसळण्याचा प्रयत्न करतील आणि पुसून टाकतील ती रेघ जी पूर्वापार पासून समाजाने ओढली आहे. मग समाजात भेसळ सुरू होईल. त्यानंतर हे प्रयत्न करतील आमच्यावर अधिकार गाजवण्याचा. म्हणून जेव्हा जेव्हा हे आमच्याशी मैत्री करायचा प्रयत्न करतील, यांचे हातपाय तोडून यांना अपंग करून टाकायला हवं. काय बरोबर आहे ना? आज तुमच्या मुलाला लपवून चालायचं नाही. बाहेर काढा त्याला. हो बाहेर काढा, बाहेर काढा, बाहेर काढा. अरे शांत व्हा. ते बघा तिकडं समधीच्या समधी सोबत आहेत. तुम्ही समद हे असं आमच्या घराबाहेर कशाला उभा आहेत? तू ह्याची आई आहेस? वय त्याचा बाप कुठं आहे? ते बाहेर गेले आहेत, घरी नाहीत. हीच ती 3 मुलं ज्यांनी शाळेमध्ये माझ्या मुलासोबत मैत्री केली. मी तुला समजवायला आलो हाय. आता या वेळी हे घर खाली करून निघून जा, नाहीतर आमच्याहून वाईट कुणी नसल. समजलीस का? नाही, भीमा, हे आमचं घर आहे, आम्ही का खाली करू? बाय बाबा, हे यांचं घर आहे. अरे घर कुणाचं का असं ना,
यांना आत्ताच्या आता खाली करावं लागल. जर हे असे बाहेर निघत नसतील तर यांना धक्के मारून बाहेर काढा. वय वय धक्के मारून बाहेर काढा. अरे थांब थांब, त्यांच्या घरात कुठे जातोस? बाहेर ये, बाहेर ये, बाहेर ये. नाही नाही, जोवर तुम्ही वचन देत नाही की तुम्ही यांना घराच्या बाहेर काढणार नाही तोपर्यंत मी नाही येणार. अरे ही गोष्ट ह्यांना समजली पाहिजे होती ना. आपली लायकी विसरून आमची बरोबरी करायला निघाले हाय. ही लोक आमच्या बरोबर नाही राहू शकत, ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे यांना. गावकऱ्यांनो, यांचं सामान काढून बाहेर फेकून द्या. मी आम्ही बघतो तुम्ही कसं फेकता ते. आनंद, बाळा, आम्ही बी बघतो कसं फेकता ते.